नमस्कार. द क्राईम एक्सप्रेस न्यूज मध्ये आपलं सर स्वागत. आज आपण बांबुडी गणातील तामचितवाडी या गावामध्ये ग्रामस्थांना भेटण्याकरता आलो आहोत. तरी सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा धुरा उडत असून त्या अनुषंगाने आपण ग्रामस्थांचे काय प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. कुणाचं वार आहे? भाजप. भाजप. हा, कमळ कमळ. भाजपच का? भाजप म्हणजे भावनी केलेला विकास आणि आरोग्य दूत म्हणून त्यांचं नाव आहे. ह्या तामशिदवाडीत जवळजवळ भावनी न सांगाय वेळ झाला, तासभर इतकी कामं झाली या तामशिदवाडीत. आता तुम्हाला सांगतो 3 महिने झालं पक्ष प्रवेश करून आम्ही 25 लाखाचा रस्ता आम्हाला दिला आहे. परत तुम्हाला सांगतो मागल ते तुम्ही एकदम गरीबातला गरीब जरी माणूस त्या बंगल्यावर गेला ना तर त्यांना म्हणणार कशासाठी आलाय, काय काम आहे तुमचं सांगा, आणि कामाचं लगेच म्हणजे काय असेल ते निर्णय तिथंच घेणार. आणि मग तुम्ही कुठं होता, काय होता, ती गोष्ट परत बोलली जाते भाऊकडं. भावाला अधिक भाऊकडं कामालाच किंमत आहे आणि भाऊनं कधीच मोकळ्या हातानं बंगल्यानं माणूस माघारी पाठवलं नाही. विरोधक असं म्हटलं की विकास कागदावर फक्त राहत नाही. विकास कागदावर विरोधकाचा राहतो. या भावाचा ग्राउंड लेवलला येऊन बघा तुम्ही. प्रत्यक्षात तुम्ही मतापुरतं याचाल, काहीतरी भूलथापा देऊन लोकांनी जेवण द्याचाल, 4 पैसे द्याचाल. या 4 पैशावर लोक आता जनता आता भुलणार नाही. लोक आता सोशल मीडियाचा जमाना आहे, लोक भरपूर हुशार झालती. 100% इथं या झेडपी गटात आणि बांबुडी गणात कमळच फुलणार आहे. 100% कमळच फुलणार आहे. बांबुडी गणामध्ये तुताराचे उमेदवार हे कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? आम्हाला फक्त तुतारीचे उमेदवार बघायचा काय प्रश्नच येत नाही. कारण का की जवळजवळ कुठं बी बघा, सगळं कुठल्याला बी विचारा, फक्त इथं हवा असेल तर फक्त भाजपचीच. तर बांबुडी गणातून पंचायत समितीला उमेदवार कोण आहेत? बांबुडी गणातून पंचायत समितीला कमळ या चिन्हासाठी देवा पाटील म्हणजे देवीदास वाघमोडे पाटील हा एकदम चांगला माणूस आणि आपल्या सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी भरपूर कामं किंवा कुणाच्या अडचणी असू द्या, कुणाचं काय झालं गोरगरिबांचं असू द्या, या सगळ्यांसाठी झटणारा माणूस म्हणून त्याच माणसाला निवडून द्यायचंय. कोणत्याच गटातून जिल्हा परिषदला कोण आपल्याला माहिती आहे का? शिरस गटातून जिल्हा परिषदला हरिदास वाघमोडे पाटील हे उमेदवार आहेत. आणि जवळजवळ तुम्हाला मी सांगतो, हरिदास वाघमोडे पाटील म्हणजे सामान्य कार्यकर्ता. आज सामान्य कार्यकर्त्याला तिकीट कुणाच्या विरुद्ध लढत आहे त्यांची. आज हरिदास पाटील म्हणजे जवळजवळ ह्या आमच्या ह्या झेडपी जी गट आहे, ह्या झेडपी गटात जवळजवळ 3-3.5 हजार मतांनी निवडून येणार आहेत. तुम्ही म्हणताय की माझ्या आमदार आमच्यात पद्धतीने कामं भरपूर केलेत, पण अजून काय काम होईल असं तुम्हाला असं वाटतंय? अहो, काम होयाचा विषय म्हणजे भावनिक कामच जवळजवळ कुठल्याच ह्याच्यात शिल्लकच ठेवलं नाही. आणि जरी शिल्लक असली तरी भाव उलट काम घेऊन जाणाराच माणूस भावाला लागतोय. त्यामुळं आपले काय गोरगरीब असेल, कुणाच्या ऑपरेशन असलेली, कुणाच्या काय किरकोळ गोष्टी सुद्धा भाव लक्ष देऊन स्वतः कामं करतात. त्यामुळं जनता ही भावच्याच पाठीमाग आहे. त्यामुळं पूर्णपणे जवळजवळ माळशेज तालुक्यात कमळच फुलणार आहे. आता आपले ते ज्येष्ठ काय आहेत बसलेत की जुनी लोक असे म्हणतात की मोहिते पाटलांनी दगड तरी ठेवला तर आम्ही त्यांना निवडून आणतो. आणि आता असं झालंय की उत्तम जानकर विद्यमान आमदार आणि मोहिते पाटील हे एकत्र झाल्यामुळे लोकांना असे त्यांचा एक सांगतात की दगड तर ठेवला तर आमचं ते निवडून येणार. एक भारतीय जनता पार्टीचं चांगलं वातावरण असून आपल्या ज्येष्ठांचे काय आपले तर मान्यवर उभे आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांच्यावर जाणून घेऊन नक्की काय आहे विषय? दगड या प्रश्नाला माहिती उत्तर आहे. दगड म्हणजे काय म्हणतात, आजपर्यंत माळशिरस तालुक्याला आमदार कसा असतो आणि काय असतो हेच कल्पना नाही. हे फक्त रामभाऊ सातपुतेने सांगितलं आमदार कसा असतो आणि काय असतं. त्यांच्याकडे आम्हाला शिकायला भेटलं. काम करणारा आमदार फक्त रामभाऊ सातपुते. तरी ग्रामस्थांची प्रतिक्रिया होते की
आता ते दिवस गेले, वारं गेलं. आता फक्त हा माझे आमदार रामसात पोते यांचंच काम बोलते, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत इथं आता तरुणी युवक आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या कुणाचं पारडं जड वाटतंय. रामभाऊशिवाय पर्याय नाही गावाला. दुसरा माणूस कोणी जरी विरोध असला ना तर रामभाऊशिवाय गावाला पर्याय नाही. पण आता युवक पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेण्या प्रतिक्रिया काय सांगाल. आमदार साहेबांनी इथं भरपूर कामं केली, मोहिते पाटलांनी काय असं काम केलं नाही का? नाही, आपल्या गावासाठी मला कळतंय असं. जसं रामभाऊने काम केलंय तसं मोहिते पाटलाचं आपल्याला कामच बघायला भेटलं नाही गावात आपलं, पहिली गोष्ट. आणि रामभाऊची जेवढी काम आहेत ना, जवळजवळ 17-18 कोटी रुपयाची कामं केली ती गावात. तर ह्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या आमदारांनी जशी कामं केलं तशी इतरांनी अजून कुणीच कामं केलं नाहीत, त्यामुळं माझ्या आमदारांच्या पाठीमागे, भाजपच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहू, असं युवकांचं म्हणणं आहे. तर आपल्यासोबत अजून एक युवक तरुण मुलगा आहे, तर जाणून घेऊया. भैया काय सांगाल, पुन्हा वार आहे भाजपच का? काम केली कामं केली. आता ही एवढा तरुण युवक आहे, आता तरी म्हणतोय कामं केलेत, मग आजपर्यंत दुसऱ्या पक्षाने काम केलं नाही का? नाही. तुझं नाव काय? दादा भीमराव सूळ. काय करतो तू? शेती. तर आता हे आपल्यासोबत होते ग्रामस्थ तामशेदवाडीचे. तर तामशेदवाडीतलं आता जवळपास इथे तरुण ज्येष्ठ सगळे वयातले ग्रामस्थ आहेत, त्या सर्वांनी सांगितलं की माझ्या आमदार साहेबांनीच आजपर्यंत इथे कामं केलेत आणि मोहिते पाटील मग जानकर गट इथं आजपर्यंत नुसतं दाखवायपुरता असतो, आमच्यापर्यंत समोर कधी कामं दिसण्यात आले पण नाहीत. तर आपल्यासोबत अजून एक जोडलेले आहेत ग्रामस्थ, त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय सांगा तुम्ही. रामभाऊ सातपुतेने भरपूर कामं केली. तामशेदवाडी गावात तरी एकदम इतकी काम केली की न सांगायचं. आम्हाला जायला रस्ता सुद्धा नाही सध्यामध्ये. चिखल पाण्यात शाळेतली लहान मुलं ही नुसते रोज सायकल येताना जाताना त्यांची पंक्चर हो पड आपट, गाड्या आमच्या नीट राहिल्या, त्या इतकी परिस्थिती बिकट झाली. रस्ता रामभाऊने मंजूर करून दिलाय आम्हाला. तर आता दोन उमेदवार उभे आहेत आपल्या जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला, देवीदास वाघमोडे आणि हरिभाऊ वाघमोडे. हे दोन्ही उमेदवार तुम्ही म्हणता आम्ही चांगल्या मतांनी निवडून देऊ, कामं करतील का परत? करणार की कामं. भाऊचे नेते आहेत म्हणजे 100% कामं करणार. हे असे ग्रामस्थ होते, त्यांच्याकडून जाणून घेतलं की प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे वार आहे आणि इथंच कमळच फुलणार. द क्राईम एक्सप्रेस मध्ये मारुती शिंदे सहित लोखंडे. धन्यवाद.